नमस्कार फ्रेंड्स, वेलकम टू मी आणि आई सॉलिड टीम। आज नागपंचमी, तुम्हाला सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा। स्वमय शाळेत गेल्यानंतर लगेचच मी नागपंचमीची पूजा मांडली। छान अशी रांगोळी काढली व नमस्कार केला। यानंतर लगेचच नैवेद्य बनवायच्या तयारीला सुरुवात केली। आज माठाची भाजी बनवली होती। त्यानंतर नागपंचमी निमित्त आमच्या इकडे मोदक केले जातात, म्हणून मी मोदकाच्या तयारीला लागले। मोदकाचं सारण करून घेतलं व त्यानंतर पीठ उकडलं। पीठ थोड्या वेळाने पीठ छान असं मऊसूत मळून घेतलं। पीठ छान मऊ मळलं की मोदकसुद्धा छान होतात। हे बघा, त्यानंतर मोदकाचं हे सारण, मोदक बनवायला सुरुवात केली आणि हा मी बनवलेला पहिला मोदक। तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा। मोदक तयार झाले, लगेचच ते उकडायला ठेवले। थोड्याच वेळात स्वमय घरी आला। तो घरी आला त्यानंतर त्याचे कपडे चेंज केले व हातपाय धुवून घेतले। तोपर्यंत माझं जेवण रेडी झालेलं व त्यानंतर स्वमयने नैवेद्य दाखवलं। डाळ, भात, माठाची भाजी, मटकीची भाजी, उकडीचे मोदक, वडी आणि पापड असा आमचा नैवेद्य दाखवल्यानंतर स्वमयने मोदक खायला सुरुवात केली। स्वमयला मोदक खूप आवडतात। तो नेहमी म्हणतो, गणूबाप्पा आणि मला मोदक खूप आवडतात, म्हणून त्याने मोदक खायला सुरुवात केली। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।